अध्यक्ष महोदय, संपूर्ण भाषणामध्ये अर्थमंत्री महोदयांच्या कुठेही शाहू फुले आंबेडकरांचं नाव त्यांनी घेतलं नाही. फक्त योजनांना नाव होती तेवढीच. पण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आता मी काम करणार आहे हे जे सतत सांगतात, पण त्यांना अलाउड नाही झालं शाहू फुले आंबेडकरांचं नाव भाषणात टेक्स्टमध्ये घालायचं. अध्यक्ष महोदय, ही चिंतेची बाब आहे. विचार सोडून जर काही होत असेल तर मात्र या विकासाला फारसा अर्थ नाही. आपण महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला घेऊन काम करायचं ठरवलेलं आहे. आपण आयुष्यभर त्याच विचारानं जर काम करणार असू तर अध्यक्ष महोदय, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. पण या भाषणात मला उत्सुकता होती, तसा काही योजनांच्या नावाच्या पलीकडे काही तसा उल्लेख दिसला नाही. अध्यक्ष महोदय, तरुणांच्या हाताला कसं काम देणार याचाही उल्लेख नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अध्यक्ष महोदय, सतत आम्ही सगळे या पद्धतीत काम केलेलं आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे आता असं सांगतात, इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर. अध्यक्ष महोदय, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला, मनोहर जोशी साहेब होते त्यावेळी, एवढा छान रस्ता झाला. पण त्यानंतर सरकार दुसरं आलं. कारण लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्यांना विरोध नाही लोकांना. पण लोकांच्या घरात काय पिकतं, घरात काय चाललंय, घरातले प्रश्न, बेकारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न, या सगळ्या समस्या लोकांच्या ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर काही केलं तर हे प्रश्नाचं उत्तर त्या सामान्य माणसाला कधीच मिळत नाही.